शेतकरी मित्र, आज आपण आंब्याच्या प्लॉटमध्ये आहे. हा आंब्याचं झाड आहे. जवळजवळ किती वर्ष झाली? अडीच वर्ष झाली झाड लावून. पण सरांचं म्हणणं आहे की झाडाला जो रूट कॉईल होतो हा एक प्रकार असतो झाडामध्ये, म्हणजे रूट असं गोल होणं म्हटलं जातं ते म्हणतात. पण ॲक्च्युली ह्या झाडामध्ये करप्याचं इन्फेक्शन, जे फंगल इन्फेक्शन आहे, जे बॅक्टेरियल ब्लाइट किंवा जो प्रकार म्हणतात त्यातला प्रकार आहे. हे झाड आता वरून छाटतात, जसं जसं छाटले तसं तसं ही काळी पडून पूर्ण मागपर्यंत चरत जाते आणि हे झाड आतापर्यंत जिवंत राहिले. हे झाड पण दुरुस्त होऊ शकतं. त्याच्यासाठी काही थोड्या ट्रीटमेंट आहेत, तेवढ्या करणं. बायोलॉजिकलमधल्या ट्रीटमेंट आहेत, जीवाणू देणं गरजेचं आहे. ते दिले तर 100% आपल्याला हे कव्हर होऊ शकतं. ते खूप चांगल्या पद्धतीनं झाड कव्हर होईल. कारण आज याच्यामध्ये जीव आहे, जीव तग धरून ठेवलेला आहे. झाडामध्ये जीव आहे, पण एवढं त्याच्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव जसा वाढेल, जसं वातावरण फेवरेबल वातावरण तयार होईल तसं झाडाला रोग वाढला जातो आणि त्याच्यामुळे ते थोडंसं काडी जळणं वगैरे हा प्रकार दिसून येतो. यावरचा उपाय सांगा. याच्यावर उपाय आहे ट्रायकोनेक्सेस एकरी 1 किलो आणि वर्धांत एकरी 1 लिटर, हे दोन्हीचं ॲप्लिकेशन दर 20 दिवसांनी एक 4 ते 5 ॲप्लिकेशन जर गेली तर हा फंगल इन्फेक्शन कमी होऊन जातो. कारण ह्याचं जे इन्फेक्शन आहे हे लॉंग टर्म इन्फेक्शन असल्यामुळं हे लवकर कंट्रोल होणं कठीण असतं. मग ते आत्ता हळूहळू जर दिले, जर 4-5 ॲप्लिकेशन गेले तर ते 100% कव्हर होऊन जाईल. थोडा वेळ लागेल पण चांगलं कव्हर होईल. 4-5 वेळा सोडा. 4-5 वेळा सोडा.